अमरावती महानगरपालिका शहरी आरोग्य केंद्र क्रमांक 6 भाजी बाजार व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय अमरावतीच्या वतीने 16 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पूनम मोहोकार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटबागे, डॉक्टर विनंती नवरे, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक अमरावती डॉक्टर फिरोज खान, शहरी क्षयरोग अधिकारी मनपा अमरावती डॉक्टर सैफ खान, वैद्यकीय अधिकारी शहरी आरोग्य केंद्र भाजी बाजार प्राचार्य SU भारसाकडे, श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, उमा जाधव आरोग्य पर्यवेक्षिका, अतुल धुंडे कुष्ठरोग तंत्रज्ञ, गजानन पन्हाळे अवैद्यकीय पर्यवेक्षक, प्रीती वानखडे, अंकिता बनकर, लीना वानखडे, सीता जाधव, जयश्री भगत तसेच आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण प्रसार हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील जोखीमग्रस्त भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यासाठी शहरात 16 ते 20 डिसेंबर या कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे, असे मत डॉक्टर पूनम मोहोकार, सहाय्यक संचालिका आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती यांनी व्यक्त केले। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम महाराष्ट्र राज्या अन्वये कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र हे अभियान दिनांक 16 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जात आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आपण याची सुरुवात आज राष्ट्रीय रामकृष्ण क्रीडा आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे आणि शाळेतील मुलांची कुष्ठरोगांच्या संशयित लक्षणांसाठी तपासणी करून आपण रॅली मार्फत संपूर्ण अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनजागृती करणार आहोत की कुष्ठरोग हा लवकर निदान आणि लवकर उपचाराने 100% बरा होतो। तरी सर्वांनी संशयित लक्षणांसाठी कुष्ठरोगाची तपासणी करणे आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने समाजामध्ये जनजागृती करायची की कुष्ठरोगाच्या संदर्भात जो काही सामाजिक समस्या आहे, जी काही सामाजिक कलंक आहे, जी काही भीती आहे ती आपल्याला नष्ट व्हावी आणि सर्व कुष्ठरुग्ण इझिली सर्व समाजामध्ये समाविष्ट व्हावे। त्यांना कुणीही भेदभाव करू नये, त्यांच्यापासून जी काही समाजाला भीती वाटते ती मनातून काढून टाकावी, सर्वांना समानतेची वागणूक मिळावी एवढी अपेक्षा आहे। सर्वांनी सहकार्य करावे आणि लवकरात लवकर सर्व कुष्ठरुग्ण समाजामधले शोधून त्यांना औषधोपचार सुरू व्हावा आणि विकृतीपासूनही त्यांना वंचित राहू नये, विकृतीपासून त्यांची व्यवस्थापन व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या अभियानाला कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या अभियानाला शुभेच्छा व्यक्त करते। कारागृहातील कैदी अशा जोखीमग्रस्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटबागे यांनी दिली। नागरिकांनी फिक्कट लालसर, बधीर चट्टा, तेलकट गुळगुळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाड्या, दुखऱ्या मज्जातंतू, हातापायाला मुंग्या येणे व अशक्तपणा येणे आदी लक्षणे दिसल्यास या मोहिमेत तपासणीसाठी घरी येणाऱ्या स्वयंसेवकांकडून तपासणी करून घ्यावी। तसेच संशयित रुग्णांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटबागे यांनी केले आहे। या मोहिमेअंतर्गत सर्व शासकीय व निमशासकीय मनपा दवाखान्यात निदान व उपचार मोफत करण्यात येत आहे। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुसुम कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र मोहीम श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। शहरातील श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुसुम
कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शहरात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यालयातील प्राचार्य SU भारसाकडे, संचालक आश्रमशाळा विभागाचे राजेश महात्मे, शिक्षक शिशिर गढीकर, आनंद महाजन, श्रीरंग साधू, विजय नरवणे शिक्षिका, मंगला महात्मे शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक 16 डिसेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर कुसुम म्हणजे कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र शोध मोहीम ही राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळा या ठिकाणी या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. ही मोहीम अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध आश्रमशाळा, वसतिगृह, वीटभट्ट्या, बांधकाम क्षेत्र तसेच स्थलांतरित मजूर यांच्यासाठी आहे. यावेळी वंचित राहणाऱ्या घटकांचं कुष्ठरोगाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी माझी सर्व अमरावतीकरांना विनंती आहे की ह्या कार्यक्रमामध्ये कोणाला आपल्या शरीरावरती जर चट्टा आढळत असेल, न दुखणारा न खाजणारा चट्टा, त्वचा तेलकट गुळगुळीत होणे, कानाच्या पाया जाड होणे, हातापायाला मुंग्या येणे, हातामधून वस्तू गळून पडणे, पायामधून चप्पल सटकणे अशा प्रकारची लक्षणं आढळत असतील तर त्यांनी या मोहिमेमध्ये आपल्याकडे येणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांना सहकार्य करून शारीरिक तपासणी करून घ्यावी. हा कार्यक्रम महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक अमरावती यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.